नमस्कार. आज आपण एका खास इलेक्ट्रिकल मशीनबद्दल बोलणार आहोत, डीसी कंपाऊंड जनरेटर. चला तर मग बघूया हे नक्की काय आहे आणि कसं काम करतं, अगदी सोपे शब्दांत. सुरुवातच करूया एका इंटरेस्टिंग प्रश्नानं. एकच जनरेटर दोन जनरेटरचं काम कसं काय करू शकतो? ऐकायला थोडं वेगळं वाटतंय नाही का? पण कंपाऊंड जनरेटरचं सगळं गुपित यातच आहे. चला बघूया तरी काय आहे हे. तर कंपाऊंड जनरेटर म्हणजे नेमकं काय? अगदी सोपं आहे. हा एक असा डीसी जनरेटर आहे ज्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार करण्यासाठी दोन वेगवेगळ्या वाइंडिंग्स वापरल्या जातात. एक असते शंट फील्ड वाइंडिंग आणि दुसरी सिरीज फील्ड वाइंडिंग. आणि ह्या दोन वाइंडिंग्सच्या कॉम्बिनेशनमुळेच या जनरेटरला त्याचे स्पेशल गुणधर्म मिळतात. आता ह्या जनरेटरचे जे दोन मुख्य प्रकार आहेत त्यांच्याबद्दल जाणून घेऊ. हे प्रकार कशावरून ठरतात? तर ह्या वाइंडिंग्स एकमेकांशी कशा जोडल्या आहेत ह्यावर. हे बघा, पहिला आहे क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड. यात काय होतं की शंट आणि सिरीज वाइंडिंगमधून जो मॅग्नेटिक फ्लक्स तयार होतो तो एकमेकांना मदत करतो, म्हणजे त्यांची ताकद एकत्र येते. याच्या अगदी उलट आहे डिफरेन्शियल कंपाऊंड. इथे शंट आणि सिरीज फ्लक्स एकमेकांच्या विरोधात काम करतात, एकमेकांना अपोज करतात. त्यामुळे होतं काय की लोड वाढला की एकूण मॅग्नेटिक ताकद कमी होते. ठीक आहे, मग आता हे तर कळलं, पण आता हे जनरेटर्स वेगवेगळ्या इलेक्ट्रिकल लोडवर नक्की कसे रिॲक्ट करतात ते पाहूया. त्यांची लोड कॅरेक्टरिस्टिक्स समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. क्युम्युलेटिव्हमध्ये पहिला सबटाईप आहे ओव्हर कंपाऊंडेड. याची गंमत माहितीये काय? जसजसा यावरचा लोड वाढतो ना, तसतसं याचं व्होल्टेजसुद्धा वाढतं. आणि म्हणूनच जेव्हा खूप लांब अंतरावर वीज पाठवायची असते तेव्हा वाटेत जो व्होल्टेज लॉस होतो तो भरून काढण्यासाठी हा जनरेटर एकदम परफेक्ट आहे. पुढचा प्रकार आहे फ्लॅट कंपाऊंडेड. नावावरूनच कळतंय, हा जनरेटर लोड कमी जास्त झाला तरी व्होल्टेज जवळपास स्थिर म्हणजे फ्लॅट ठेवतो. आणि म्हणूनच जिथे जनरेटर आणि लोड जवळजवळ आहेत अशा ठिकाणी याचा वापर होतो. आणि क्युम्युलेटिव्हमधला तिसरा अंडर कंपाऊंडेड. यात काय होतं की लोड वाढला की व्होल्टेज थोडंसं कमी होतं, फार नाही पण थोडं. त्यामुळे लाइटिंगसारख्या सामान्य कामांसाठी हा एक चांगला ऑप्शन आहे. चला आता बघूया डिफरेन्शियल जनरेटर. याची गोष्टच वेगळी आहे. यावर लोड टाकला की याचं व्होल्टेज इतक्या झपाट्याने खाली येतं की वाटेल अरे ही तर काहीतरी गडबड आहे. पण थांबा, हा त्याचा दोष नाही, उलट हेच त्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. मग असा विचित्र वागणारा जनरेटर वापरतात कुठे? तर याचं मुख्य काम आहे आर्क वेल्डिंगमध्ये. आर्क वेल्डिंगमध्ये करंट कंट्रोल करणं खूप गरजेचं असतं आणि हा जनरेटर तेच काम अगदी परफेक्ट करतो. लोड वाढला की व्होल्टेज आपोआप कमी करतो, झालं काम. बरं, थिअरी तर बरीच झाली. आता जरा प्रॅक्टिकल गोष्टींकडे वळूया. या मशीनसोबत काम करताना काय काळजी घ्यायची आणि त्यांची टेस्टिंग कशी करायची यावर एक नजर टाकू. बघा, कोणतंही काम करण्याआधी सेफ्टी फर्स्ट. काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या. फील्ड वाइंडिंगची पोलॅरिटी बरोबर आहे की नाही ते तपासा. जनरेटरचा स्पीड समजा 1500 RPM तो एकदम स्थिर ठेवायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जनरेटर सुरू करताना त्यावर कोणताही लोड नको. आणि हो, सगळे कनेक्शन्स एकदम घट्ट पाहिजेत. आता टेस्टिंग कसं करायचं ते बघू, स्टेप बाय स्टेप. स्टेप 1, प्राइम मूव्हर, शंट फील्ड, सिरीज फील्ड, ॲमीटर सगळं व्यवस्थित कनेक्ट करा. स्टेप 2, मोटरला तिच्या रेटेड स्पीडवर म्हणजे समजा 1500 RPMवर फिरवा आणि रिओस्टॅट वापरून नो लोड व्होल्टेज म्हणजे समजा 230 व्होल्टवर सेट करा. स्टेप 3, आता हळूहळू जनरेटरवर लोड वाढवत जा. आणि स्टेप 4, जसा जसा लोड करंट वाढेल तसा तसा टर्मिनल व्होल्टेजमध्ये काय फरक पडतोय याची नोंद घ्या. आता इथे बघा, ही एका टेस्टची सॅम्पल रीडिंग्ज आहेत. एकीकडे आहे ओव्हर कंपाऊंडेड क्युम्युलेटिव्ह आणि दुसरीकडे आहे डिफरेन्शियल. सुरुवातीला दोघांचं व्होल्टेज 230 व्होल्ट आहे, पण जसजसा लोड 10 अँपिअर होतो तेव्हा बघा, क्युम्युलेटिव्हचं व्होल्टेज 230 वरून 240 होतं, म्हणजे वाढतं. आणि डिफरेन्शियलचा ते थेट 80 व्होल्टवर येऊन कोसळतं. हा जो जमीन आसमानाचा फरक आहे ना, तोच या दोन्ही जनरेटर्सचा वैशिष्ट्य आहे. फक्त 80 व्होल्ट. विचार करा, फक्त 10 अँपिअरच्या लोडवर व्होल्टेजमध्ये इतका मोठा ड्रॉप. आणि अगदी हेच वैशिष्ट्य डिफरेन्शियल जनरेटरला आर्क वेल्डिंगसाठी एक नंबर बनवतं. चला आता काही कॉमन प्रॉब्लेम्स आणि त्यांचं सोल्युशन बघूया, म्हणजे फील्डवर काम करताना नक्कीच उपयोग होईल. समजा व्होल्टेज अचानक ड्रॉप होतंय, तर शक्यता आहे की सिरीज फील्डची कनेक्शन उलटी झाली आहेत, म्हणजे ते डिफरेन्शियल सारखं वागतंय. फक्त कनेक्शन बदला, ते क्युम्युलेटिव्ह होईल. प्रॉब्लेम सॉल्व्ह. आता जनरेटर व्होल्टेजेस बनवत नसेल तर त्यातलं रेसिड्युअल मॅग्नेटिझम संपलं असेल. अशा वेळी बाहेरून डीसी सप्लाय देऊन फील्ड फ्लॅशिंग करावं लागतं. आणि समजा व्होल्टेज खूपच जास्त होतंय, म्हणजे तो ओव्हर कंपाऊंडेड आहे, मग सिरीज फील्डच्या अक्रॉस एक डायव्हर्टर लावा.
म्हणजे एक छोटा रेझिस्टर जो थोडा करंट बायपास करेल आणि व्होल्टेज कंट्रोलमध्ये येईल. बरं, आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्यावर एक छोटासा प्रश्न. सांगा पाहू, क्युम्युलेटिव्ह जनरेटरचं व्होल्टेज लोडसोबत वाढत का जातं? याचं उत्तर आपण पाहिलंय. कारण जसा लोड वाढतो तसा सिरीज फील्डमधला करंट वाढतो आणि हा वाढलेला सिरीज फ्लक्स जो आधीपासूनच शंट फील्डचा फ्लक्स आहे त्याला जाऊन मदत करतो, त्याला सपोर्ट करतो. मग दोघांची मिळून एकूण मॅग्नेटिक ताकद वाढते आणि त्यामुळे व्होल्टेज सुद्धा वाढतं. अगदी सोपं आहे. हेच आहे क्युम्युलेटिव्हचं बेसिक प्रिन्सिपल. आणि जाता जाता एक शेवटचा विचार. आज सगळीकडे मॉडर्न इलेक्ट्रॉनिक्सचा जमाना आहे. मग अशा वेळी या जुन्या काळातल्या जनरेटर्सना कोण विचारतं? पण जरा थांबा, विचार करा. आर्क वेल्डिंगसारखी खडतर कामं असोत किंवा लांब अंतरावर न थांबता वीज पोचवायची असो, अशा खास ठिकाणी आजही या जनरेटर्सचाच दबदबा आहे. त्यांची जागा अजूनही कोणी घेऊ शकलेलं नाही.